तर अचानक सकाळी ऑलमोस्ट सर्व लोकांच्या मोबाईलवरती एक सायरनसारखा साऊंड आला आणि त्याच्यासोबत एक इमर्जन्सी मेसेज आला. थोडीशी पॅनिक निर्माण झाली ज्यांना माहिती नव्हतं ह्याच्याबद्दल. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑलरेडी ह्याबद्दल अलर्ट केलेलं सर्वांना. पण काही असे लोक होते त्यामध्ये ज्यांना माहिती नव्हतं, कल्पना नव्हती, त्यांच्यामध्ये थोडीशी पॅनिक निर्माण झाली. पण काळजी घेण्यासारखं काही कारण नाही आहे. ह्याच्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा काही संबंध नाही आहे. ते वॉर्निंग मेसेजेस हे नेटवर्क जे आहे हे देत नाही आहे. हे फक्त एक ट्रायल होती. NDMA, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, आणि C-DOT जी कंपनी आहे, मेड इन इंडिया हे प्रॉडक्ट आहे, सर्व्हिस आहे. तर हे जी ट्रायल होती ती ट्रायल आज चालू होती आणि सर्व लोकांच्या मोबाईल्सवरती, नेटवर्क्सवरती हे मेसेजेस जे आहेत ते ब्रॉडकास्ट केले गेले. हे मेसेजेस जे आहेत हे फक्त एक टेस्टिंगचा मेसेज होता. ह्याच्यामध्ये पॅनिक होण्याचं कारण नव्हतं. याचे बरेच अलर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ॲडव्हान्समध्ये दिलेले, तरी देखील काही ग्रुप्समध्ये पॅनिक झाली. त्याच्यात पॅनिक करण्यासारखं काही नाही आहे. कोणतेही मिसाईल अटॅकचे इमर्जन्सी अलर्ट्स नाही आहेत. त्यामुळे लोकांमध्ये पॅनिक क्रिएट करू नये. आणि ही समजून घ्या सिस्टीम काय आहे. तर दिस इज कॉल्ड सेल्युलर ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम. ही कशासाठी आहे आणि कशी काम करते हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. तर ह्याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे की आपण एवढे वर्ष SMS अलर्ट्सवरती डिपेंड होतो. जोरदार पाऊस येणार आहे, चक्रीवादळ येणार आहे, तर सर्व SMSच्या द्वारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा SDMA, NDMA हे मेसेजेस पाठवायचे, IMD मेसेजेस पाठवायचे. पण ह्याचा एक डिसएडव्हान्टेज सर्वात मोठा हा होता की रात्री बेरात्री झोपेत जेव्हा मोबाईल सायलेंटवर असतो तेव्हा हे मेसेजेस आपण बघत नाही. दुसरी गोष्ट, जर हा SMS लेट आला, म्हणजे नेटवर्क कंजेशनमुळे लेट आला किंवा तुम्ही हा लेट बघितला, जेव्हा हा इव्हेंट किंवा ही घटना ऑलरेडी होऊन गेली आहे, तर त्या मेसेजचा काही उपयोग नाही आहे. तर हे त्याचे सर्वात मोठे डिसएडव्हान्टेजेस होते एक SMS बेस्ड इमर्जन्सी ब्रॉडकास्ट सिस्टीमचे. पण सेल्युलर ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीममध्ये हे होत नाही. ही खूप इन्स्टंट सिस्टम आहे, म्हणजे एखाद्या रेडिओ स्टेशन सारखं आहे. जे रेडिओ स्टेशन बातमी किंवा कोणतीही माहिती एका वेळेला जेव्हा ब्रॉडकास्ट करतं, हे सर्व रेडिओ जे चालू असतात तेव्हा त्यांना वन शॉट ही इन्फॉर्मेशन जी असते ती ऐकू येते. तर सेल्युलर ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम देखील याच पद्धतीने काम करतं. तुम्हाला इन्स्टंट अलर्ट देतं. हे कोणत्याही सिम कार्डवरती डिपेंडंट नाही आहे. तुमच्या मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड देखील नसेल तरी तुमचा फोन नियरेस्ट नेटवर्कसाठी इमर्जन्सी मोडमध्ये कनेक्टेड असतो. तर त्या मीडियम थ्रू हा मेसेज जो आहे हा आपल्याला रिसीव्ह होतो. तुमचा फोन जरी सायलेंटवर असेल, रात्री झोपताना तुम्ही सायलेंटवरती करून ठेवला तरी हा मेसेज तुम्हाला वेळेवरती प्राप्त होईल. ह्याच्यामध्ये काही मिली सेकंड्स किंवा काही सेकंड्सचा फक्त डिले असतो. जेव्हा पासून हा ब्रॉडकास्ट केला जातो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर हा ब्रॉडकास्ट केला आणि तो तुमच्या मोबाईलवरती डिलिव्हर होण्यात काही सेकंड्स किंवा मिली सेकंड्सचा फक्त गॅप असते. त्यामुळे ती जी मोठी गॅप होती ही ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आहे किंवा हा ॲडव्हान्टेज आहे ह्या सिस्टीमचा. थर्डली, तुमचा मोबाईल जरी कुठला ॲक्टिव्ह प्लॅन नसेल त्याच्यामध्ये किंवा एक टॅबलेट असेल जो एका वायफायला कनेक्टेड आहे, त्याच्यावरती देखील काही टॅब्सवरती हा मेसेज फ्लॅश झाला आहे. त्यामुळे हे टोटली एक इंडिपेंडंट आहे आणि पुढे जाऊन आय एम शुअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अजून याच्यावरती वर्क करून ह्याला इव्हन सॅटेलाईटशी कनेक्ट करू शकतं. म्हणजे काही असे पण ठिकाणं आहेत अजून जिथे मोबाईल नेटवर्क नीट येत नाही, तर त्या ठिकाणी हा मेसेज डिलिव्हर होऊ शकतो. प्लस काही लोक अजून देखील 2G फोन्स वापरतात, म्हणजे जे साधे फोन असतात डिस्प्लेवाले, ज्याच्यामध्ये कुठलंही मोबाईल नेटवर्क, डेटा नेटवर्क काम नाही करत, फक्त कॉलिंगसाठी यूज केला जातो. त्या मोबाईल फोन्समध्ये देखील ही सिस्टीम काम करते. त्यामुळे ह्या सिस्टीमचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि आय थिंक आपण खूप पॉझिटिव्हली हे घेतलं पाहिजे की आपल्याला भारत देशात ही प्रगती होते. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे आणि येणाऱ्या काही काळात ही सिस्टीम इम्प्लिमेंट झाल्यावरती आपल्याला एकदम वेळेवरती अलर्ट्स हे जे मिळतील हे खूप आपल्याला सर्वांनाच फायदेशीर ठरेल. थँक्यू.